नमस्कार. आषाढी एकादशी जवळ आली आहे. विठुरायाचा जयघोष चालू आहे. ज्ञानोबा माऊलींचा जयघोष चालू आहे. त्या अनुषंगानेच आपण आज ज्ञानेश्वरीमध्ये आरोग्याचा काय संदेश दिला आहे तो बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या संत परंपरेने केवळ अध्यात्मच नाही तर निरोगी आणि संतुलित जीवनाचाही मार्ग आपल्याला दाखवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आरोग्याविषयी अतिशय मौल्यवान संदेश आपल्याला सापडतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा समतोल आवश्यक आहे. आहार, विहार, झोप, कर्म हे सगळे संतुलित ठेवलं तर शरीर आणि मन दोघंही निरोगी राहतात. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. या श्लोकाचा अर्थ सांगताना माऊली म्हणतात, अति खाणं योग्य नाही, उपाशी राहणंही योग्य नाही, अति झोप हानिकारक आहे, तर झोपेचा अति त्यागही योग्य नाही. म्हणजे अति झोपणं आणि न झोपणं दोन्ही गोष्टी योग्य नाही. मित आहार म्हणजे कमी आहाराचं सेवन, नियमित दिनचर्या, संयमित जीवनशैली हाच आरोग्याचा खरा मार्ग आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लावा, पुरेशी झोप घ्या, योग्य वेळामध्ये झोपा. रात्री 10 ते सकाळी 6 ही झोप योग्य. आणि मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण, ध्यान किंवा प्रार्थना करा. राग, तणाव आणि लोभ यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा शरीरही अधिक निरोगी राहतं. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. आणि यावर माझा या आधीचा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. ज्ञानेश्वरीचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. संयम, समतोल आणि सात्विक जीवनशैली हीच खऱ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. चला, ज्ञानेश्वर माऊलींच्या या शिकवणीचा स्वीकार करूया आणि निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुनश्च धन्यवाद.